पुण्यामध्ये जाऊयात भाजप बंडखोर प्रदीप कंद यांच्याशी आमचे प्रतिनिधी मिकी घई सध्या आज संवाद भाजपची असं वाटलं नाही की तुम्हाला संधी मिळाली असती यावेळेस? नाही, संधी मिळाली असती असं वाटतंय सुद्धा, परंतु सर्वोच्च नेत्यांचा आदेश पाळला पाहिजे ह्या विचाराचा मी कार्यकर्ता आहे. त्यामुळं आज महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेत आहे. असं वाटतं विधान परिषदेच्या या जागेवर विक्रम काकडे हे योग्य आहेत आणि ते न्याय देतील आमदार म्हणून? त्याच्यावर मी भाष्य करणं योग्य ठरणार नाही आणि ते तुम्ही प्रतिक्रिया लोकांच्या असतील त्याप्रमाणे जो तो ज्याचे त्याचं मत व्यक्त करेल. परंतु पक्ष नेतृत्व हे कोणत्याही पदापेक्षा मोठं असतं आणि शेवटी सर्वोच्च मंडळी ज्यावेळी एकत्र येऊन निर्णय घेतात आणि राज्यात महायुतीचं सरकार आहे आणि महायुतीच्या जे योग्य वाटेल ते निर्णय ते घेतील आणि ते पालन करणे आमचं कर्तव्य आहे. या कर्तव्य भावनेतून त्याच्यावर टीका टिप्पणी करणं हे योग्य व्यासपीठ नाही आहे. परंतु आम्ही नेहमीच पक्षानं दिलेला आदेश पाळत आलो, महायुतीचा धर्म पाळत आलो. तो धर्म सगळ्यांनीच पाळावा एवढी अपेक्षा निश्चितपणे आमची राहील. धर्म सगळ्या पक्षांनी इतरांनी सुद्धा पाळावा. मात्र आता जर आपण बघितलं तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे म्हणजे विक्रम काकडेंचे वडील नाना काकडे हे मुंबईत शरद पवारांच्या भेटीसाठी घेतले. असं वाटतं का हे बिनविरोध होईल? तुम्ही जरी आता माघार घेण्यासाठी तयार झालात पण शरद पवार गटाचे जे आहेत ते मागं घेतील असं वाटतं? नाही, त्यांचं मला सांगता येणार नाही. पवार बिनविरोध व्हावी असं वाटतं का? मग नाही, निवडणूक बिनविरोध व्हावी असं वाटतंय, नक्की वाटतंय असं. कारण महायुतीचा उमेदवार आहे. महायुतीची निवडणूक बिनविरोध झाली तर महायुतीच्या सर्व पक्षातल्या सहकार्यांचा सगळ्यांना आनंद होईल. अर्थात जर आपण बघितलं तर भाजपचे ते पदाधिकारी आहेत आणि बंडखोरी करत त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज या ठिकाणी भरलेला होता. मात्र आता देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्यानंतर आणि सुनेत्रा पवारांचं देखील त्यांच्याशी थेट बोलणं झालेलं आहे आणि त्यामुळं कुठंतरी जे बंडखोरी अपक्ष उमेदवारी त्यांनी या ठिकाणी भरलेलं होतं ते पुन्हा एकदा मागं घेण्यासाठी या ठिकाणी आहेत आणि साहजिकच ते महायुतीचा धर्म या ठिकाणी निभवण्याचा प्रयत्न करतायत. राहुल कुल देखील आमदार त्यांच्यासोबत आहेत आणि काही वेळातच ते सुद्धा या ठिकाणी जे अर्ज त्यांनी भरलेला आहे ते नक्कीच माघार घेणार आहेत. परंतु ही निवडणूक बिनविरोध होईल का हे पाहणं महत्त्वाचं असेल. कॅमेरामॅन राजेश बिडकर समी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.